नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्टच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की सावनी आणि हर्षवर्धन बोलत असतात। तर हर्षवर्धन सावनीला धमकीच देतो की बघ, जोपर्यंत तू त्या सागर कोळीला बर्बाद करत नाही ना तोपर्यंत मी तुझ्याशी लग्न अजिबात करणार नाही। आता हे ऐकल्यावरती सावनीची तर मात्र खूप चिडचिड होते आणि ती हर्षवर्धनवरती खूप नाराज होते। तर इकडे दुसरीकडे सई मुक्ताला बोलत असते की आपल्याला भेटायला पप्पा येतील ना तेव्हा आपण सगळेजण तिघही मिळून खूप फिरूया, खूप मजा मस्ती करूया आणि खूप धमाल पण करूया। आता हे ऐकल्यावरती मुक्ता गालातले गालात हसते आणि हो म्हणून दुजोरा देत असते। तर इकडे दुसरीकडे सागर आणि कार्तिक स्वाती सगळे बोलत असतात। तर सागर म्हणतो की माझा कार्तिकवरती पूर्ण विश्वास आहे, कार्तिक जे बोलतोय ना ते सर्व खरं आहे, त्याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे। माझ्या मते मुक्ताच खोटं बोलत आहे आणि मुक्ताचाच काहीतरी गैरसमज झालेला आहे। आता हे सांगितल्यावरती स्वातीलाही आनंद होतो आणि कार्तिकला विश्वास बसतो की सागर म्हणतोय ते खरं असेल, पण सागरचा यामागे वेगळाच काहीतरी डाव असतो आणि म्हणून मुद्दाम तो हे नाटक करत असतो। तर दुसरीकडे सई मुद्दामूनच आदित्यला सागरला फोन करायला लावते आणि त्याला भडकवत असते। तर आदित्य लगेच सागरला फोन करतो आणि मग तो सागरला फोन केल्यावरती सागरला विचारतो की पप्पा, तुमचं खरंच त्या मुक्ता आंटीवरती प्रेम नाहीये ना, तुम्ही सगळं नाटकच करताय ना। आता हे ऐकल्यावरती सागर लगे म्हणतो तुला असं का वाटतं। त्यावरती आदित्य म्हणतो की नाही, म्हणजे तुम्ही बोलताय ते खरं आहे, पण तुम्ही सईला त्यांच्याबरोबर जाऊ देताय ना, म्हणून मला असं डाऊट आला आहे। आता हे ऐकल्यावरती सागर एकदम शांतच होतो आणि त्याला कळत नाही की काय बोलावं। आता पुढे काय होणार हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।